दरम्यान दिल्लीमधल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आलं, मागण्या मान्य करण्यात आल्या, संयुक्त पत्रकार परिषदही झाली आणि त्यानंतर ठाकरे बंधूंनी एक पत्रकार परिषद घेत आणि उद्याचा जो मोर्चा आहे त्या संदर्भात माहिती दिलेली आहे। तरुणांचं अभिनंदन करण्यासाठी हा मोर्चा आपण काढणार असल्याचं यावेळी सांगण्यात आले। पाहूया। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे, त्याच्यामुळे ही युवा शक्तीची ताकद ही मोठ्या प्रमाणावरती उद्या मुंबईतून तमाम जनतेला किंवा तमाम दुनियेला आपण दाखवली पाहिजे। म्हणून उद्याचा जो काही मोर्चा आहे त्या मोर्चाच्या ऐवजी आपण काय नेमकं करतो ते राज सांगेल, पण उद्याचा कार्यक्रम हा असाच राहील जसा पहिला ठरवला होता तसा। शिवाजी पार्क मैदानामध्ये वीर सावरकर मार्गावरती तिथेच व्यासपीठ असेल। उद्या तिथून सिद्धिविनायकला जे जाणार होतो तर तिथेच असेल आणि तिथेच सगळेजण जमतील। कुठच्याही गोष्टीला मस्तवालपणे उत्तर देणारं जे सरकार आहे त्या सरकारला माघार घ्यावी लागली एवढ्या मोठ्या प्रमाणावरती। एवढं मोठं आंदोलन आज देशभर उभं राहिलंय आणि त्याचा जल्लोष मला असं वाटतं होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून उद्या सगळेजण शिवाजी पार्कला तिथे जमतील। तर ठाकरे बंधूंनी तरुणाईचं अभिनंदन केल्याने त्याचवेळी सरकारवर मात्र निशाणा साधलेला आहे। बघूया नेमकं त्यांनी काय म्हटलंय। तो पिक्चर मधला कुठला होता ना, एक मच्छर साला आदमी को, यशवंत सिनेमाचा, तसं एका झुरळाने हुकुमशहाला झुकवलेलं आहे। आणि ज्या तरुणाला झुरळ म्हटलं त्यांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की आपण केवळ खुर्चीत बसलाय म्हणून डोक्यात माज गेल्या असं वागू नका। देशातली युवा शक्ती ही जर का एकत्र आली तर काय करू शकते त्याची झलक आहे। या तरुणाईचा हा विजय आहे, खूप मोठा विजय आहे। याचं जर एका वाक्यात जर वर्णन करायचं झालं तर या जेनझीनी सरकारच्या झिंज्या उपटलेल्या आहेत आणि त्यांना जमिनीवरती पूर्णपणे आणलेलं आहे। हा मला असं वाटतं खूप मोठा विजय या तरुणांचा आहे। त्याच्यामध्ये दिपकेंचा त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे। साधारण 36 दिवस दिल्लीमध्ये हे आंदोलन सीजेपीचं सुरू होतं आणि नंतर